Hello students, today I am going to start the next concept, that is trade discount and cash discount. Earlier also we have discussed these two concepts, but in general entries we have to analyze these two transactions. So what is mean by trade discount? Trade discount, it is allowance given on a printed list price of goods. This discount is allowed at the time of purchase oblique sale of goods on cash as well as credit transaction. Trade discounts is allowed on printed listed price of goods. So this discount is allowed on credit as well as cash transaction also. So the trade discount is not recorded in the books of account. Student, understand this concept. Trade discount means this discount is allowed on printed list price. So it is allowed on credit as well as cash transaction also. So the trade discount is not recorded in the books of account. Let us take one example. For example, Amar bought goods worth rupees 20,000 from Rakesh at 10% TD. TD means trade discount. अमर बॉट गुड्स, अमरने गुड्स बॉट केलेले आहेत वर्थ रुपीज 20,000. द प्राइस ऑफ दॅट गुड्स इज 20,000 फ्रॉम होम राकेश. सो हियर 20,000चे गुड्स बॉट केले आहेत. 10% TD अलाउड झालेला आहे. सो दिस गुड्स किती आहेत 20,000 इंटू 10%. सो द डिस्काउंट किती आलेला आहे 2,000. सो मायनस 20,000 मायनस 20,000 मधून मायनस 2,000 केले तर नेट व्हॅल्यू किती येईल 18,000. सो जे गुड्स आहेत ते कितीचे झाले 18,000चे. मग 18,000चे गुड्स झालेले आहेत. मग हेच 18,000ची ही काय झाली आपली नेट व्हॅल्यू. दिस इज आवर नेट व्हॅल्यू. सो इथे दोन साईड्स आहेत, म्हणजे एक आहे परचेस आणि फ्रॉम होम द गुड्स परचेस राकेश. सो purchase account debit because purchase will comes under nominal account. So nominal rules, debit all expense and losses, purchase is expense. So the debit the purchase account, write down in debit column 18,000. credit कोणता column ही होईल राकेश, because राकेश is given. राकेश comes under personal account. personal account rule, credit the given. So to राकेश account, राईट डाऊन क्रेडिट कॉलममध्ये अमाऊंट 18,000. नेक्स्ट कन्सेप्ट जी आहे ती आहे आपली कॅश डिस्काउंट. कॅश डिस्काउंट इज अलाउड ऑन कॅश पेमेंट. प्रॉम्प्ट कॅश पेमेंट रिसिव्ड करण्यासाठी किंवा पेड करण्यासाठी कॅश डिस्काउंट दिला जातो. मग डिस्काउंट हा कोणत्या अकाउंटमध्ये येतो नॉमिनल अकाउंटमध्ये. मग आता इथे लेट अस टेक वन एक्झाम्पल. एक आहे सेलर आणि एक आहे डेटर. सेलर्सलाच आपण काय बोलू शकतो क्रेडिटर. सेलर्स वी कॉल्ड ॲज क्रेडिटर. मग इथे सेलर जर असेल तो काय करेल गुड्स सोल्ड करेल डेटरला. आफ्टर रिसिविंग डेटर गुड्स डेटर्स काय देणार आहे डेटर काय देणार आहे कॅश देणार आहे. मग त्या कॅश जे आहे तो कोण रिसिव्ह करेल आपला सेलर रिसिव्ह करेल. मग सेलर जर कॅश रिसिव्ह करतोय तो कॅश डिस्काउंट जर सेलरने अलाउड केला असेल तर तो त्याच्यासाठी काय असेल लॉस. इफ द सेलर इज अलाविंग अ कॅश डिस्काउंट टू हिज डेटर्स इट इज लॉस फॉर सेलर अँड गेन फॉर डेटर. हे लक्षात ठेवा. मग हा जर लॉस असेल तर तो कोणाच्या अकाउंटमध्ये डेबिट होईल सेलर म्हणजेच क्रेडिटरच्या अकाउंटमध्ये. डिस्काउंट तो काय होईल डिस्काउंट अलाउड अकाउंट काय होईल डेबिट. आणि डेटरच्या अकाउंटमध्ये तो गेन आहे फायदा आहे त्यासाठी तो डेटरच्या अकाउंटमध्ये काय होईल क्रेडिट. हे लक्षात ठेवा. नेक्स्ट एक्झाम्पल म्हणून हा जो कॅश डिस्काउंट आहे तो काय केला जातो इट इज रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. नेक्स्ट आहे लेट अस टेक वन एक्झाम्पल. received from Karthik rupees 1,900 and allowed him discount rupees 100. रिसिव्ड फ्रॉम कार्तिक. कार्तिककडून काय झालेले आहेत रिसिव्ह झालेले आहेत 1,900 अँड अलाव हिम अ डिस्काउंट रुपीज 100.
डिस्काउंट कोणी केलेला आहे? बिझनेसने अलाउड केला आहे. सो इट इज लॉस फॉर बिझनेस. मग डिस्काउंट जर अलाउड केलेला आहे तर तो काय होईल? डेबिट. वॉट रिसिविंग कॅश कम्स इन बिझनेस, डिस्काउंट अलाउड इट इज अन एक्सपेन्स, सो दिस अकाउंट इज डेबिट. लक्षात घ्या. आणि कोणाकडून आपण रिसिव्ह करतोय? हु इज अ गिवर? कार्तिक इज गिवर. सो द जनरल एंट्री फॉर दॅट कॅश अकाउंट डेबिट, बिकॉज कॅश विल कम्स अंडर रिअल अकाउंट. डेबिट. वॉट कम्स इन कॅश अकाउंट? डेबिट. डिस्काउंट काय आहे? एक्सपेन्स, सो इट इज ऑल्सो डेबिट. डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट ₹100 टू कार्तिक्स अकाउंट. कार्तिकच्या अकाउंटमध्ये किती होईल? 2000 बरोबर. त्याला पण अलाउड किती केलं आहे? ₹100. सो 1900 प्लस 100 किती झाले इथे? 2000. लक्षात घ्या. आणि नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल आहे पेड टू चंदा. आता आपण पेड करणार आहोत. इथे रिसिव्ह केलं होतं. या नेक्स्ट ट्रान्झॅक्शनमध्ये काय करणार आहोत? आपण पेमेंट करणार आहोत. मग पेड टू चंदा ₹980 हू अलाउड अस डिस्काउंट ₹20,000. सो चंदा अकाउंट डेबिट बिकॉज वी पेइंग द कॅश. सो इथे लक्षात घ्या चंदा इज अ रिसिव्हर, सो डेबिट द रिसिव्हर्स अकाउंट. वॉट गोज आउट? कॅश गोज आउट, सो क्रेडिट टू कॅश अकाउंट. आणि टू डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट का क्रेडिट होईल? बिकॉज इट इज गेन फॉर अस, सो डिस्काउंट रिसिव्ड अकाउंट काय होणार आहे? क्रेडिट. मग चंदा अकाउंट डेबिट. आता इथे 980 प्लस 20 किती आहे? 1000. आपल्याला पेड किती करायचे होते? 1000. चंदा अकाउंट डेबिट. चंदाला आपण पेड किती करणार आहोत? 1000. बट चंदाने काय केलेलं आहे? डिस्काउंट आपल्याला दिला आहे. सो टू कॅश अकाउंट आपण किती पेड केलं? ॲक्च्युली 980. आणि डिस्काउंट किती रिसीव्ह झाला? 20. तो क्रेडिट कॉलममध्ये राईट डाऊन करायचा. नेक्स्ट आहे, नेक्स्ट कन्सेप्ट जी आहे ती आपली आहे कंबाईंड जनरल एंट्री. आता मी प्रिव्हियस पार्टमध्ये मी एक्सप्लेन केले होते. वन एक्झाम्पल मी घेतलं होतं. त्या एक्झाम्पलमध्ये आय हॅव टेक वन एक्झाम्पल ऑन दॅट सिम्पल एंट्री मीन्स वन अकाउंट इज डेबिट अँड द अदर अकाउंट इज क्रेडिट. बट इन कंबाईंड जनरल एंट्री सेव्हरल अकाउंट्स आर डेबिटेड and one account is credited. Number 2, one account is debited and the several accounts are credited. So more than one account is debited and the more than one account is credited. So आपल्याला त्या सर्व असे काही ट्रान्झॅक्शन असतात जिथे एक अकाउंट डेबिट होतं तर सेव्हरल अकाउंट क्रेडिट होतात. मग अशामध्ये काय करावं लागतं? आपल्याला कंबाईंड जनरल एंट्रीज आपल्यासाठी काय आहे? कन्व्हिनियंट आहे. एक एक्झाम्पल घेऊया आपण जेणेकरून हे क्लिअर होईल. फॉर एक्झाम्पलमध्ये आपण स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹1,50,000. फक्त एवढाच बघूया. हा पार्ट थोडासा होल्डवरती ठेवूया. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹1,50,000. याची जनरल एंट्री काय येते? टू साईड काय आहेत या ट्रान्झॅक्शनचे? वन, कॅश comes in business, proprietor is giver, what he is giving? Capital. So the cash account debit to capital, that is simple general entry. But here the proprietor investing goods also, laptop also, so it is a capital for business. So ह्यामध्ये आपल्याला लक्षात घ्या कॅश अकाउंट डेबिट होणार आहे, गुड्स ऑफ स्टॉक अकाउंट डेबिट होणार आहे, लॅपटॉप अकाउंट डेबिट होणार आहे आणि एकच अकाउंट क्रेडिट होणार आहे. ते कोणतं आहे? कॅपिटल अकाउंट. मग इथे आपल्याला वेगवेगळी जी आहे एंट्री करण्यापेक्षा इट इज कन्व्हिनियंट की टू डू अ कंबाईंड जनरल एंट्री. नेक्स्ट जो आहे तो काय आहे? आपण तोच ट्रान्झॅक्शन आपण बघणार आहोत. आपली जो ट्रान्झॅक्शनची जनरल एंट्री होते फर्स्ट ती काय येते? कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल. डेबिट कॉलममध्ये 1,50,000, क्रेडिट ऑल्सो 1,50,000. स्टॉकसुद्धा त्यांनी काय केलेलं आहे? बिझनेसमध्ये ब्रॉट केलेला आहे. सो बीमध्ये आपण काय म्हणणार आहोत? स्टॉक ऑफ गुड्स अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. डेबिटमध्ये 30,000, क्रेडिटमध्ये 30,000. अमाऊंट ऑफ स्टॉक ऑफ गुड्स किती आहे? 30,000. सो कॅपिटलसुद्धा 30,000. सी पार्टमध्ये काय अजून त्यांनी आणलेलं आहे बिझनेसमध्ये? लॅपटॉप. सो द लॅपटॉप अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. मग डेबिटमध्ये किती येणार आहे? 50,000, क्रेडिटमध्ये 50,000. मग ह्याची सर्वांची कंबाईन एंट्री एकच काय येईल आपली? Because one account is credit but the several account is debit. So the cash account debit, stock of goods account debit, laptop account debit to capital account. मग ह्या तिघांची टोटल आपण कुठे लिहिणार आहोत? क्रेडिट अकाउंटमध्ये. म्हणजे कोणता अकाउंट झाला आहे? क्रेडिट कॅपिटल. सो टोटल किती झाली ते? 2,30,000. नेक्स्ट एक्झाम्पल आता आपण घेऊया तसंच. फॉर एक्झाम्पल नंबर 2 आहे सोल्ड गुड्स वर्थ ₹30,000 टू किशोर who paid us
10,000 ऑन अकाउंट. ऑन अकाउंट असेल तर इट इज ट्रीटेड ॲज अ कॅश. मग लक्षात घ्या, सोल्ड गुड्स वर्थ ₹30,000 टू किशोर. फक्त एवढं ट्रान्झॅक्शन बघूया. बरोबर. यामध्ये दोन साईड कोण आहे, एक आहे सेल्स आणि एक आहे किशोर. सेल्स इज इन्कम, इट विल कम्स अंडर नॉमिनल अकाउंट. सो नॉमिनलचा रूल आहे क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. सो सेल्सला आपण क्रेडिट करणार आहोत. बरोबर. डेबिट द रिसिवर. किशोर विल कम्स अंडर पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंटचा रूल डेबिट द रिसिवर. सो द किशोर्स अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. किशोरचं अकाउंट डेबिट कितीने होईल, 30,000 टू सेल्स 30,000. नंबर 2 एक्झाम्पल काय असेल की हू पेड अस, किती पेड केले त्याने, फक्त आपल्याला 10,000. सो द 20,000 काय असणार आहे तो, म्हणजे 20,000 हे काय असणार आहे, उधार क्रेडिट असणार आहे. त्याने 10,000चं कॅश पेमेंट केलेलं आहे. सो द कॅश कम्स इन कॅश अकाउंट डेबिट. हू इज गिवर, टू किशोर इज गिवर. सो टू किशोर्स अकाउंट. कॅश अकाउंट डेबिटमध्ये लिहा 10,000, राईट डाऊन 10,000 ऑन डेबिट कॉलम. अँड टू किशोर्स अकाउंट राईट डाऊन क्रेडिट कॉलममध्ये 10,000. मग ह्याचीच कंबाईन एंट्री आपण कशी करू शकतो, कॅश अकाउंट डेबिट झालेलं आहे आणि किशोर अकाउंट डेबिट झाले आहे. सो राईट फर्स्ट कॅश अकाउंट डेबिट, किशोर्स अकाउंट डेबिट. कॅशने किती आलेली अमाऊंट, 10,000. सो राईट डाऊन 10,000 इन डेबिट कॉलम. किशोर अकाउंट डेबिट. किशोर अकाउंट डेबिट आता 10,000, 30मधून 10,000 मायनस करायचं. किशोर हा डेटर आहे तर तो काय असणार आहे, उधारीवरती. मग इथे 20,000 राईट डाऊन करा. बरोबर. 30मधून 10 गेले किती राहतील, 20,000. मग हे किशोरच्या खात्यामध्ये राहणार आहे. मग टू सेल्स अकाउंट. टोटल सेल्स किती आहे, 30,000. तर राईट डाऊन इट विल क्रेडिट कॉलम. राईट डाऊन इट इज ऑन क्रेडिट कॉलम. आय होप हे तुम्हाला क्लिअर असेल. हे सर्व पाहून घ्यायचं आहे. जर काही डाऊट्स असतील तर विचारायचे.